Hello, friends. Hello, everyone. Standard 10th and subject English. Friends, today we are going to learn and discuss on 1.3 Basketful of Moonlight. मित्रांनो, आज आपण बास्केटफुल ऑफ मूनलाईट या कवितेवरती चर्चा करणार आहोत. सो ओपन पेज नंबर 17. ओके फ्रेंड्स, The Basketful of Moonlight 1.3 Warming Up. Chit Chat. The first question in Chit Chat. Did you like to hear bedtime stories when you were a child? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांचंच यस येणार आहे. Did you like to hear bedtime stories when you were a child? तुम्ही लहान असताना तुम्हाला कथा ऐकायला आवडत होत्या का? यस, शुअरली. आय लाईक टू हिअर बेडटाईम स्टोरीज वेन आय वॉज अ चाइल्ड. आय लाईक व्हेरी मच टू लिसन दिस स्टोरीज. ॲट दॅट टाईम आय वॉज टू मच क्रेझी फॉर हिअरिंग such type of stories, that is bedtime stories, and just like it is got a habit into me. त्यावेळेला मला या कथा ऐकायला खूप आवडत होतं. जणू काही एक सवयच जडली होती. खूप छान वाटत होतं. असं तुम्ही सांगाल. हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज? मोस्टली ग्रँडमदर युजली टोल्ड मी द बेड टाईम स्टोरीज. ऑल्सो ग्रँडफादर, मदर, फादर और ओल्ड सर्वंट हे सुद्धा आपल्याला बेड टाईम स्टोरी सांगू शकतात. यापैकी कोण सहसा तुम्हाला बेड टाईम स्टोरी सांगत होतं? त्या एकटंच नाव घेतलं तरी पुरेसं आहे. मोस्टली ग्रँडमदर, ग्रँडफादर हे उत्तर येऊ शकेल. और इट मे बी मदर और फादर और ओल्ड सर्वंट एक्सेट्रा. चिटचॅटमधील नेक्स्ट क्वेश्चन, वाय डिड यू लाईक देम? ह्या बेड टाईम स्टोरीज तुम्हाला का आवडत होत्या? I like bedtime stories because it was very simple, interesting, and there is amusing narration, and also there is a lesson or moral of the story, and that is teaches lesson of our life, and sometimes they are very funny, very interesting. So I like to hear such type of stories. Next question, do you still like to hear those stories again? Do you still like to hear those stories again? Yes, certainly. I would like to hear those stories again. And yes, surely, everlasting excitement in their stories. I have also so much attraction of that stories, and these stories inspires reading more stories to me. या पद्धतीनं तुम्ही उत्तर त्याचं सांगू शकाल. नेक्स्ट आहे बघा, डिस्कस इन ग्रुप अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. राईट द स्टेप्स इन बुलेट पॉइंट्स अँड प्रेझेंट देम बिफोर द क्लास. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. Write the steps in bullet points and present them before the class. आता तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल की आपल्याला इथं कृती लिहायची आहे. पॉईंटच्या स्वरूपात, बुलेट पॉईंटच्या स्वरूपात आपल्याला कृती लिहायची आहे. कशाची कृती लिहायची आहे? तर प्लांटिंग ऑफ प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री हे आपल्याला लिहायचं आहे. प्लांटिंग ट्री करण्यासाठी काय काय केलं जातं? तर आपल्याला कोणतं रोप लावायचं आहे ते पहिल्यांदा आपण सिलेक्ट करणार. तो पहिला पॉईंट येईल. त्यानंतर योग्य ती जागा त्यासाठी आपण निवडणार. तिथं योग्य तो खड्डा व्यवस्थित काढून तिथं माती व्यवस्थित आहे का. त्यानंतर आपण कंपोस्ट खत वगैरे तिथं मातीमध्ये घालणार. त्यानंतर ते प्लांट लावल्यानंतर आपण ते जागा व्यवस्थित भरून घेणार. त्यानंतर कंपोस्ट असेल किंवा इतर खतं असेल ते घालणार. वॉटर आपण रेग्युलरली घालणार. या पद्धतीनं हे पॉईंट येणार की प्रोसिजर ऑफ अ प्लांटिंग ट्री. ओके, एक तुम्ही प्लांटिंग ट्री किंवा एक बी रोपण हे सुद्धा तुम्ही लिहिला तरी चालेल. आपण एक प्लांटिंग ट्रीचं उदाहरण घेऊया.
ओके, बुलेटमध्ये आपले पॉईंट काय येतील बघा. फर्स्ट पॉईंट, सिलेक्ट द ट्री दॅट यू विश टू प्लांट. सिलेक्ट द ट्री दॅट यू विश टू प्लांट. सेकंड, pick the ideal location to plant the tree. Pick the or find out the ideal location to plant the tree. Next, dig a hole and ensure that the soil around it is soft. खड्डा काढा त्या ठिकाणी आणि खात्री करा की माती तिथं अगदी व्यवस्थित मऊ आहे ती. Dig a hole and ensure that the soil around it is soft. Then add compost to the soil around the hole. Place the plant inside the hole. Add some more compost and cover the hole with soil. Ensure that the root of the plant is covered properly with soil and water the plant regularly. या पद्धतीने आपले पॉइंट होतील. I will tell you once again the procedure of planting a tree. First, select the tree that you wish to plant. Then, pick the ideal location or select the ideal location to plant the tree. Dig a hole and ensure that the soil around it is soft. Add compost to the soil around the hole. Place the plant inside the hole. Add some more compost and cover the hole with soil. Ensure that the root of the plant is covered properly with soil and water the plant regularly. या पद्धतीनं पॉइंट येतील. नेक्स्ट, आता ही जशी झाड किंवा ट्री रोपटं हे व्यवस्थित वाढण्यासाठी त्याचं पालनपोषण तुम्ही जसे या ठिकाणी पाहिलं, त्याचं दक्षता कशी घेतली जाते हे पाहिलं, तसंच रोप लहानाचं मोठं होण्यासाठी जी दक्षता घेतली जाते अगदी त्याच पद्धतीनं पालक ही मुलं लहानाची मोठं होण्यासाठी ही दक्षता घेत असतात. Discuss in pair and write what your father and mother do for your family. For your family, your father and your mother काय करतात ते तुम्ही लिहायचं आहे. देर आर गिवन 1 point. फादर एक पॉईंट दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी. वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. खूप कष्ट करतात उदरनिर्वाहाचं साधन मिळवण्यासाठी. वर्क्स हार्ड टू अर्न अ मनी. वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. आणि मदरचं एक पॉईंट दिलेला आहे, कीप्स द हाऊस क्लीन. आपण पहिल्यांदा फादर, आपण पॉईंट कलेक्ट करूया काय काय करतात आपल्या फॅमिलीसाठी. तुम्ही या क्षणाला तुमच्या मनात जे उत्तर येतात ते पटपट तुम्ही नोटबुकमध्ये लिहा या माझ्यासोबतच. फर्स्ट या ठिकाणी दिलेलं आहे, वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. देन बाईज ग्रॉसरीज फॉर द हाऊस होल्ड. हेल्प्स मदर विथ द हाऊस होल्ड चोअर्स. Plans vacations for the family. Helps me with my homework. Encourages me to pursue my interests. Also works hard for the family. Performs duties as the head of the family. Guides us whenever in the problem. Role model of all the family members. Also decides the ways of our life and career and takes most of the decisions for the well-being of the family. या पद्धतीनं भरपूर पॉइंट आपले होऊ शकतात की what your father do for your family. आपण हे पॉइंट पाहिलेले. आय विल टेल यू वन्स अगेन. Works hard to earn a living. Buys groceries for the household. Helps mother with the household chores. Plans vacations for the family. Helps me with my homework. Encourages me to pursue my interests. Performs duties as the head of the family. Guides in children's problem. Role model
of all the family members, decides the ways of children's life or children's career, takes most of the decision of the well-being of the family. नेक्स्ट आता मदरच्या पॉईंट बाबतीत आपण पॉईंट लिहूया. देर इज गिवन वन पॉईंट. कीप्स द हाऊस क्लीन, runs a business to provide for the family, manages the finance of the household, manages the finances of the household, inculcates good values in me, inculcates good habits in me, plans all the events, plans all the functions for the family, takes care of the entire family's health, cooks food and feeds the family, takes utmost care of the children and family, keeps the house clean and tidy, brings up children with love and compassion, looks after children's education, looks after children's career, sometimes takes a job to meet the expenses. या पद्धतीनं आईचेही भरपूर पॉईंट या ठिकाणी आपण लिहू शकतो की फॅमिलीसाठी मदर काय करते आणि फादर काय करतात, असे बरेचसे पॉईंट आपण या ठिकाणी या पद्धतीनं लिहू शकतो. नेक्स्ट 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट. फ्रेंड्स, ऑल ऑफ वी नो दॅट बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही जी कविता आहे, दिस इज एन English translation of a poem written in Dogri language. In the poem, a small child in a village wants his father to return early and safely from the city to tell him stories. So he requests the moon to give seeds of moonlight to show them, to lighten the dark road from the city to his village. मित्रांनो, ही जी कविता आहे ही ट्रान्सलेट केलेली कविता आहे. सुनील शर्मा यांनी लिहिलेली ही कविता आहे. फर्स्ट, वी मस्ट नो अबाउट द ऑथर. सुनील शर्मा याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगतो. सुनील शर्मा इज अ बायलिंग्वल पोएट हू हॅज रिटन ओव्हर 18 बुक्स फॉर चिल्ड्रन. मित्रांनो, सुनील शर्मा हे द्विभाषिक कवी असून त्यांनी लहान मुलांसाठी 18हून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत. ही हॅज पब्लिश्ड 3 कलेक्शन ऑफ पोएट्री, 1 कलेक्शन ऑफ शॉर्ट फिक्शन अँड एडिटेड अ फ्यू अदर बुक्स. सुनील शर्मा यांचे 3 कविता संग्रह आणि 1 लघुकथा संग्रह प्रसिद्ध झालेला आहेत. आणि ही इज द recipient of the UK based Destiny Poets inaugural Poet of the Year award. Apart from being a poet, he is also a critic and essayist. अगदी त्याचबरोबर त्यांनी अन्य काही पुस्तकांचं संपादनही केलेलं आहे आणि त्यांना इंग्लंडमधील डेस्टिनी पोएट्स इनॉग्रल पोएट ऑफ द इयर हा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. या अवॉर्डने त्यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे आणि ते एक क्रिटिक, समीक्षक आणि एक एशियस्ट निबंधकार देखील आहेत. असे सुनील शर्मा यांनी लिहिलेली ही कविता आज आपण या ठिकाणी पाहत आहे. ओके फ्रेंड्स, नाउ पे अटेन्शन ऑन पेज नंबर 18. पान नंबर 18 आपण पूर्ण लक्ष देऊया. फर्स्ट आय विल रीड द पोएम अँड देन वी विल डिस्कस ऑन इट. ओके. Basket full of moonlight. O moon, O moon, give me moonlight. O moon, give me moonlight, basketful or 2 baskets full with seeds of moonlight. From the city to my village, from the city to my village, on the sides of the path,
I want to so many small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back. It becomes dark on its way back as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart flies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark road so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me basketful of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. सुनील शर्मा, ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी. मित्रांनो, आपण ही कविता या ठिकाणी वाचलेली आहे. या कवितेची आपण एक्सप्लेनेशन पाहूया, चर्चा करूया. बास्केट फुल ऑफ मूनलाईट, टोपलीभर चंद्रप्रकाश, अशी आपली कविता आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट, टोपलीभर चंद्रप्रकाश. मूनलाईट, मूनलाईट मीन्स चंद्रप्रकाश, लाईट ऑफ द मून. ओ मून, गिव मी मूनलाईट, बास्केट फुल और 2 baskets full with seeds of moonlight. या ठिकाणी टोपलीभर चंद्रप्रकाश या कवितेमध्ये पहिल्याच स्टांजामध्ये कवी काय म्हणते बघा. एक, ओ मून गिव मी मूनलाईट, बास्केट फुल और 2 baskets full with seeds of moonlight. कवितेतील अर्थात या कवितेतला मुलगा आकाशातल्या चंद्राला उद्देशून म्हणतो आहे. काय म्हणतोय? ओ मून, अरे चंद्रा, अरे चंद्रा, मला तुझा प्रकाश दे, 1-2 टोपल्या भरून तुझा प्रकाश दे. अरे चंद्रा, मला तुझा प्रकाश दे, 1-2 टोपल्या भरून तुझा प्रकाश दे. कशासाठी? फ्रॉम द सिटी टू माय विलेज, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ, I want to so many small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. कवी काय म्हणतो बघा या ठिकाणी. From the city to my village on the sides of the path, I want to sow many small, small moons of light. आणि त्या थोड्या चंद्रप्रकाशाच्या बियाही त्यात घाल आणि शहरातून माझ्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला प्रकाशाचे खूप सारे छोटे छोटे चंद्र पेरायचे आहेत. का पेरायचे आहेत? द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आणि होतं काय तर दररोज सगळा माझा गाव की नोकरीच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं शहराकडे जातो आणि त्यांना परत येत असताना मात्र वाटेतच काळोख होतो, वाटेतच अंधार होतो. आणि माझं गाव खेड्यापासून, त्या शहरापासून माझं गाव हे खूप दूर आहे. आणि तो रस्ता कसा आहे? द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नायदर बस नॉर कार्ट फ्लायज. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. आणि तो जो रस्ता आहे, तो रस्ता हा अतिशय खाच खळग्यांचा भरलेला आहे, सापा विंचवांनी भरलेला आहे. त्या रस्त्याला बसही धावत नाही, कुठली गाडीही धावत नाही. त्या रस्त्यावरून कोणत्या गाड्या, बस ये जा करत नाहीत. आणि माझे बाबा घरी परततात तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि मी तेव्हा झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि भल्या सकाळी ते जेव्हा पुन्हा कामावर जातात तेव्हा तर मी गाढच झोपेत असतो. आणि म्हणून ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. त्यामुळं हा पुन्हा त्या चंद्राला म्हणतोय की अरे चंद्रा, तुझा टोपलीभर चंद्रप्रकाश मला उधार दे, उसनं दे. म्हणजे काय होईल?
I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. आणि तू जर मला या चंद्रप्रकाशाच्या बिया देऊ शकलास, उसनं जरी दिलास, तरी गावाकडे येणारा जो रस्ता आहे तो मी उजळून टाकीन आणि माझे बाबा घरी लवकर परत येऊ शकतील. कारण मलाही त्यांच्याकडून गोष्टी ऐकायच्या आहेत, परीकथा ऐकायच्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी ऐकायच्या आहेत. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. आणि शेवटच्या स्टांजामध्ये तो म्हणतोय, चंद्रा, तुझा टोपलीवर चंद्रप्रकाश मला दे, की त्या टोपलीवर जे चंद्रप्रकाश आहेत त्यात थोड्या चंद्रप्रकाशाच्या बियाही त्यात घाल आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रकाशाच्या बिया मला पेरायच्या आहेत, की जेणेकरून भरपूर प्रकाश पडेल आणि माझे बाबा आणि गावातलेही सगळेजण लवकर घरी परत येतील. अशी एक लहान मुलाची, एक निरागस मुलाची या ठिकाणी कविता, मुलाच्या मनातील भावभावना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात या कवितेतून आपणाला लक्षात येतं की खेड्यातील जीवन, त्या खेड्यातल्या समस्या ज्या आहेत त्या या ठिकाणी मांडण्याचा कवीनं प्रयत्न केलेला आहे. ओके फ्रेंड्स, आय विल रीड द पोएम वन्स अगेन. पे अटेन्शन. O moon, give me moonlight, basket full or 2 baskets full with seeds of moonlight. अरे चंद्रा, मला तुझा प्रकाश दे, 1-2 टोपल्या भरून तुझा चंद्रप्रकाश दे आणि त्यात थोड्या चंद्रप्रकाशाच्या बियाही त्यात घाल. From the city to my village on the sides of the path, I want to so many small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. काय होतं की शहरातून माझ्या गावाकडे येणारा हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मी प्रकाशाचे खूप सारे छोटे छोटे चंद्र मला पेरायचे आहेत आणि माझ्या गावच जवळजवळ सगळ्या शहरामध्ये कामासाठी जातो आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा वाटेतच अंधार झालेला असतो आणि सगळा रस्ता मात्र अडचणीचा, धोकादायक आहे, खाचखळ्यांचा आहे, सापाविंचवांनी भरलेला आहे आणि या रस्त्याला कुठलीही बस ये जा करत नाही. द रूट इज टफ अँड फुल ऑफ द स्नेक्स अँड Scorpions, neither bus nor cart flies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am asleep. आणि त्यामुळं माझे बाबा खूप उशिरा घरी येतात, तेव्हा मी झोपलेलो असतो आणि ते भल्या पहाटे पुन्हा कामावर जातात, तेव्हाही मी गाढ झोपेत असतो आणि मलाही माझ्या बाबांच्याकडून त्या गोष्टी ऐकायच्या आहेत. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. मलाही हा रस्ता उजळून टाकायचा आहे की जेणेकरून त्यामुळं लवकरात लवकर माझे बाबा घरी येतील आणि मलाही माझ्या बाबांच्याकडून गोष्टी ऐकायच्या आहेत, त्यांची माझी भेट झाली पाहिजे, मला भेटायचं आहे, त्यांच्यासोबत खेळायचं आहे. या आर्त भावना या ठिकाणी आपणाला दिसून येतात. बास्केट फुल ऑफ मूनलाईट, सुनील शर्मा, ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी. ओके फ्रेंड्स, नाउ वी विल सी द पॅराफ्रेज ऑफ दिस पोएम. या कवितेची आपण पॅराफ्रेज पाहूया. काय आहे बघा पॅराफ्रेज. बास्केट फुल ऑफ मूनलाईट, चंद्रप्रकाशाच्या बिया, टोपलीवर चंद्रप्रकाश, ही आपली जी कविता आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. लिसन केअरफुली अँड ट्राय टू राईट इन युअर नोटबुक द पॅराफ्रेज. Friends, the poem Basket Full of Moonlight is originally written in Dongri language by Sunil Sharma. It is a sweet poem in which a child requests the moon to give him a basket or two full of moonlight. The child wants to sow the seeds of moonlight along the path from his village to the city, which gets covered in darkness after sunset.
Most of the villagers, including the child's father, leave for the city early in the morning to work, and when they return, it is already night. There is no means of transportation available. Hence, they have to walk through the dark and dangerous road full of snakes and scorpions. The child feels that if he sows seeds of moonlight along the path, his father would be able to return home early and would have time to tell him fairy tales and stories before he goes to bed. Thus, the child requests the moon to lend him a basketful of moonlight. मित्रांनो, काय आशय पहा या कवितेचा. आपण इंग्रजीमध्ये आता पाहिलेलं आहे, थोडक्यात मराठीत पुन्हा एकदा सांगतो. बास्केटफुल ऑफ मूनलाईट हा डोंगरी भाषेत सुनील शर्मा यांनी लिहिलेल्या मूळ कवितेचा हा अनुवाद आहे. अत्यंत रसाळ अशा या कवितेतील लहानगा मुलगा एक लढिवाळपणे चंद्राला टोपलीवर चंद्रप्रकाश देण्याची विनंती करत आहे. त्या मुलाची कल्पना पहा, यातून काय दिसते ते. मुलाच्या गावाकडून शहराकडे जाणारा रस्ता हा सूर्यास्तानंतर, सनसेट नंतर खूप अंधार होऊन जातो आणि या रस्त्यावर त्याला चंद्रप्रकाशाचे बी पेरायचे आहेत. आणि मुलाचे वडील आणि गावातील अनेक लोक दररोज कामासाठी गावातून शहराकडे जातात. संध्याकाळी अंधाऱ्या आणि भीतीदायक आणि सापाविंचवांनी भरलेल्या रस्त्यावरून त्यांना घरी परतावं लागतं. त्यामुळेही घरी यायला अधिक उशीर होतो. आणि या रस्त्यावर वाहतुकीची साधनं देखील उपलब्ध नाहीत. कोणती बस नाही, कोणत्या गाड्या नाहीत. आणि या रस्त्यावर चंद्रप्रकाशाचे बी पेरले तर त्या प्रकाशित रस्त्यावरून आपले वडील लवकर घरी येतील आणि आपल्याला परिकथा, गोष्टी सांगू शकतील असं मुलाला वाटतं. आणि त्यामुळं कवितेतील मुलगा चंद्राकडे टोपलीवर चंद्रप्रकाश ओसणं कर्जाऊ स्वरूपात तो मागतो आहे, असं या ठिकाणी या कवितेचा हा सारांश अर्थात आशय पॅराफ्रेज आहे. ओके फ्रेंड्स, नाउ वी विल डिस्कस ऑन द मार्जिन क्वेश्चन्स. आपण आता मार्जिन क्वेश्चनबद्दल थोडक्यात चर्चा करूया. द फर्स्ट क्वेश्चन, मार्जिन क्वेश्चनमध्ये पहिला प्रश्न काय बघा. व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय. What does the poet wish to get from the moon and why? कवीला चंद्राकडून काय मिळवण्याची इच्छा आहे आणि का. आपण काय सांगाल याचं उत्तर. द पोएट विशेस टू गेट बास्केटफुल. द पोएट विशेस टू गेट बास्केटफुल और 2 baskets ऑफ मूनलाईट फ्रॉम द मून. आणि हे आहे, आणि कारण काय त्याचं. सो दॅट he can sow the seeds of moonlight to light the dark path from the city to his village. Second question, मार्जिन मध्ये पुढचा प्रश्न आहे. Why is the road from the city to village dangerous? काय पुढचा प्रश्न आहे बघा. Why is the road from the city to village dangerous? शहराकडून गावाकडे जाणारे रस्ते हे धोकादायक का आहेत. तर या कवितेत उल्लेख केलेला आहे त्याचा. द रोड फ्रॉम द सिटी टू द व्हिलेज इज डेंजरस बिकॉज इट इज डार्क, टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिन्स. काय आहे त्याचं उत्तर. इट इज डार्क, टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिन्स. यामुळं हे खूप धोकादायक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, एक अर्थ या ठिकाणी दिलाय बघा. फ्लायज म्हणजे ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रोड, त्या रस्त्यावरून ये जा करणारी वाहन या अर्थानं. नेक्स्ट क्वेश्चन, वाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. वाय डज द पोएट वॉन्ट्स हिज फादर होम अर्ली. का त्याला बाबा लवकर यावेत असं वाटतं. तर द पोएट वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर बिफोर ही स्लीप्स. तो झोपी जाण्यापूर्वी त्याला आपल्या बाबांच्याकडून परिकथा ऐकायच्या आहेत, म्हणून तर त्याला बाबा लवकर यावे असं वाटत असतं. ही वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर बिफोर ही स्लीप्स.
And next question, how do you spend your evening time with your family members? काय प्रश्न आहे बघा, हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स. आता इव्हिनिंग टाईम तुमच्या फॅमिली मेंबर बरोबर तुम्ही कसं घालवता त्याचं प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकेल. तर काही पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही जसं स्पेंड करता इव्हिनिंग टाईम त्या पद्धतीनं तुम्ही लिहा. इन माय हाऊस माय फॅमिली स्पेंड्स द इव्हिनिंग chatting and talking about the day. Once my parents return from work, we all have some tea and snacks together. After that, we all talk about our day and exchange interesting stories with each other. Later, my parents help me with my assignments or projects that I might have. That is usually fun because they both have very different perspectives. Sometimes the three of us go out for an evening walk. या पद्धतीनं तुम्ही हे उत्तर सांगू शकता की तुम्ही सायंकाळ कशी स्पेंड करता किंवा तुमची सायंकाळ कशी स्पेंड होत असते ती. ओके फ्रेंड्स, इन दिस वे, in the today's video, we have discussed on the 1.3 basketful of moonlight, chit chat, and other activities in the warming up. Also, we have explained the poem Basketful of Moonlight and also the paraphrase of the poem, and also discussed on the margin questions too. आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या कवितेचं चिटचॅट पाहिलं, त्यानंतर चिटचॅट वॉर्मिंग अप या ॲक्टिव्हिटी पाहिल्या, त्यानंतर या कवितेवरती आपण चर्चा केली, कविता वाचनही केलेलं आहे, कवितेचा अर्थ पाहिला, पॅराफ्रेज पाहिली आणि मार्जिन क्वेश्चन याबद्दलही आपण चर्चा केलेली आहे. ओके फ्रेंड्स, यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण या कवितेवर आधारित असलेले इंग्लिश वर्कशॉपमधील जे ॲक्टिव्हिटी आहेत त्यांची चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके फ्रेंड्स, so read this poem again and again, and we will discuss the remaining part, that is the workshop of this poem, in the next video. So thank you very much for watching this video. Thank you.